बडनेरातील बांधकाम कामगारांसाठी दिलासादायक बातमी। गृहोपयोगी संच वाटपातील नियोजन शून्य कारभारावर सिटी न्यूजने सातत्याने आवाज उठवल्यानंतर अखेर प्रशासन जागे झाले आहेत। युवा स्वाभिमानी कामगार संघटनेच्या आंदोलनाच्या इशारामुळे आणि आमदार रवी राणा यांच्या पुढाकारामुळे आता तालुकानिहाय नियोजनबद्ध वाटपाला सुरुवात झाली आहे। बडनेरा परिसरातील एका गोदामात महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ मुंबईच्या वतीने अमरावती कामगार आयुक्त कार्यालयाच्या देखरेखीखाली बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचे वाटप सुरू होते। मात्र नियोजनाचा पूर्ण अभाव असल्याने कामगारांना मोठ्या प्रमाणात गैरसोयी होत होत्या। अनेक कामगारांना लांबून यावे लागत होते, रांगा तासनतास लागायच्या आणि वाटपात गोंधळ उडत होता। त्यामुळे बांधकाम कामगारांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती। युवा स्वाभिमानी कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विशाल वाडेकर यांनी ही बाब गांभीर्याने घेतली। यासोबतच ही बाब सिटी न्यूजवर सुद्धा तेवढ्याच प्रखरतेने मांडण्यात आली। सिटी न्यूजचे वृत्त प्रसारित झाले आणि या कामगारांच्या त्या दिवशीच्या तिथे होत असलेल्या हाल अपेष्टा सिटी न्यूजच्या वृत्ताच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आल्या। हमारे पास में एक लिस्ट आती है, वो सॉफ्टवेयर में जो डालते हैं, जो जितना रजिस्टर्ड है पर डे के हिसाब से 2000, 1800, 1600 ऐसा करते करते वो जब तक अभी एक महीना चलेगा दिवाली के पहले तक और हो जाएगा खत्म। और जो आ रहा है डेली वो बराबर व्यवस्थित चल रहा है। सुबह 6 बजे हम लोग सुबह 6 बजे से शुरू कर देते हैं, 2 बजे तक खत्म हो जाता है। युवा स्वाभिमानचे कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विशाल वाडेकर यांनी उपायुक्त कामगार कल्याण मंडळ, आमदार रवी राणा आणि संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आणि आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला। या मागणीकडे सकारात्मक प्रतिसाद देत आमदार रवी राणा यांच्या पुढाकाराने तालुकानिहाय नियोजन करून कामगारांना गृहोपयोगी संच वाटपाचे आदेश जारी करण्यात आले। सध्या ही वाटप प्रक्रिया सुरळीत सुरू असून कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। या संदर्भात प्रदेशाध्यक्ष विलास वाडेकर यांनी सिटी न्यूज सह आमदार रवी राणा, कामगार आयुक्त आणि संबंधित यंत्रणेचे आभार व्यक्त केले। तसेच कामगारांनी शांततेने या योजनेचा लाभ घ्यावा असा सल्लाही त्यांनी दिला। यापुढे कोणत्याही कामगाराला योजनेचा लाभ घेताना त्रास झाल्यास संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिलाय। आपल्यासोबत आहेत विलास वाडकर, काय प्रयत्न केले भाऊ आपण या संदर्भात? सर्वप्रथम तुमचे सिटी न्यूजचे खूप आभार मानतो आणि आपण आपल्या पाठपुरानं मच्छिंद्र भाऊ आपण जे सातत्यानं पाठपुरा आपल्या सिटी न्यूजला केला, सिटी न्यूजने तुमच्या माध्यमातून पूर्ण कामगारापर्यंत पोहोचवला, त्यामुळं सर्वांना न्याय मिळाला आणि त्याचे खूप मी आणि माझे आमदार साहेब तुमचे खूप आभार मानतो। आणि महत्त्वाचा विषय असा झाला की लगेच आमचे आमदार रवी राणा यांनी तातडीने कामगार आयुक्तांना, उपायुक्तांना फोन करून त्यांना निर्देशन आणून दिले। त्यानंतर लगेच रात्रीच्या वेळेसच मंत्री महोदयांना फोन लावले। मंत्री महोदयांनी सांगितले की उद्या लगेच मीटिंग घेऊ। लगेच मुंबईला माननीय आमदार रवी राणांनी मीटिंग घेतली। मीटिंग घेतल्यानंतर त्यात सगळं नियोजन करण्यात आलं आणि मंत्री महोदयांनी त्याच्यावर आश्वासन दिले, म्हणजे त्यांनी कामच केले। आकाशदादा पुणकर हे कामगार हितार्थ खूप छान मंत्री आहे, त्याच्यामुळे त्यांचे पण मी आभार मानतो कामगाराच्या हितात। त्यामुळे लोकांची पिळवणूक होत होती, लोक 14 तालुक्यातून येत होते, लोकांचे लहान मुलं सकाळ रात्रीची येऊन राहत होते, कोणाचं लहान बाळ, कोणता कामगार बिचारा काम पडत होतं आणि लोक त्याची आर्थिक पिळवणूक करत होती। त्यापासून माननीय आमदार रवी राणा आणि पुणकर साहेबामुळं ही पिळवणूक थांबली आणि सुरळीत आता सध्याच्या गतीने आपल्या पाठपुराव्याने सुरळीत चालू आहे। शेवटी बांधकाम कामगारांच्या मागण्यांना यश मिळाले आहे आणि आता सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे। सिटी न्यूजने घेतलेला पुढाकार आणि युवा स्वाभिमानी कामगार संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे।